ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राइब व लाईक करा। काँग्रेस सरकारच्या 60 वर्षांमध्ये काँग्रेसने फक्त प्रस्थापित लोकांचं भलं केलेलं आहे। देशातील 80% विस्थापितांना त्यांनी आजपर्यंत न्याय दिलेला नाही। विस्थापितांचं भलं करण्यासाठी, कल्याण करण्यासाठी, त्यांची आर्थिक प्रगती करण्यासाठी भाजपचे सरकार सत्तेवर येणं गरजेचं आहे। भाजपा सरकारच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये भ्रष्टाचार, जातीय दंगली, बॉम्बस्फोट, आर्थिक घोटाळे करणाऱ्यांवर, अशा देशाला हानिकारक आणि जनतेला लुटू पाहणाऱ्या प्रस्थापित मंडळींवर कायद्याचा बडगा उगारला। तर हे काँग्रेस म्हणते आम्ही हुकुमशाही सुरू केली आहे, चुकीची कारवाई हे सरकार करत आहे, असे खोटे नाटे आरोप काँग्रेस सध्या निवडणुकीच्या प्रचारद्वारांमध्ये करत आहे। असा आरोप आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी पंढरपूर येथील शिवतीर्थावर मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत केला। यावेळी व्यासपीठावर मनसे नेते दिलीप धोत्रे, आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। पुढे बोलताना मंत्री तानाजी सावंत म्हणाले की तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील नागरिकांना करवाढ केली जाणार नाही। जनतेला विश्वासात घेऊन पंढरपूरचा कॉरिडॉर केला जाईल असा विश्वास दिला। यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या राजवटीमध्ये देशभरामध्ये असंख्य सुधारणा झाली असल्याचं सांगत देशभरातील रस्ते, त्याचप्रमाणे गोरगरीब कष्टकरी जनतेला आपल्या हक्काचं घर त्यांनी दिलंय। ग्रामीण भागामध्ये वीज पुरवली आहे। जल संजीवनीच्या माध्यमातून देशभरातील प्रत्येक गावोगावी पिण्याच्या पाण्याचं नियोजन केलंय। गोरगरीब जनतेला मोफत धान्य उपलब्ध करून दिलंय। आरोग्याची हमी आहे। अशा अनेक कामे ही भाजप सरकारच्या राजवटीमध्ये झालेत आणि या योजना सध्या सुरू आहेत। आजपर्यंत काँग्रेसने लुटारूंचं काम केलंय। प्रस्थापित विरोधात विस्थापित अशी ही संघर्षाची लढाई सध्या सुरू आहे। सर्वसामान्य मतदार बंधूंनी आता प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित या संघर्ष लढ्यामध्ये येत 7 तारखेला भाजपाचे उमेदवार सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राम सातपुते आणि माढा लोकसभा मतदारसंघातील रणजितसिंह नाईक निंबाळकर या भाजपाच्या दोन्ही उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन डॉक्टर तानाजी सावंत यांनी पंढरपूर येथील शिवतीर्थावर मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत केले। यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप बापू धोत्रे म्हणाले की उद्याच्या होऊ पाहणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्याचप्रमाणे राम सातपुते या दोन्ही उमेदवाराला मनसेच्या वतीने मी खात्री देतो की 2 लाखाच्या वर मताधिक्यांनी हे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला। संघटनांचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक, माता भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। कारण वेळ खूप झालाय, तुमचाही वेळ महत्वाचा आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे। परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे 9 एप्रिलला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे या देशाचे 3ऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत म्हणून या ठिकाणी विनाट आणि बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। आणि मग माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजय करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहोरात्र प्रयत्न करत आहे। निश्चितपणे या ठिकाणी महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षाही जास्त उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे। परंतु खासदार साहेब या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा देत असताना माननीय राजसाहेबांनी आपल्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, माझी आपणास विनंती आहे की राम सातपुते साहेब ज्यावेळेस आपण या संसदेमध्ये जाल आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी या संसदेमध्ये आपण भाषण कराल त्यावेळेस आमच्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पहिल्याच दिवशी संसदेमध्ये त्या मागण्या कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो।